काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर आपल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे। तसेच आपल्या वक्तव्याने काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असेही सपकाळ यांनी म्हटले। हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना टिपू सुलतानच्या कार्याचाही कौतुक केले होते। तसेच शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केल्याचं दिसून आलं। मात्र भाजपने खोडसाळपणे करत चुकीच्या पद्धतीने माझे वक्तव्य पसरवल्याचे सांगत आपल्या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमीप्रती केली दिलगिरी व्यक्त आहे। 2 दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केली होती। या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झाला होता। त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्याही मिळाल्या होत्या, तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते। मुंबईत जर आपण पाहिलं तर मग काँग्रेसच्या टिळक भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर भाजपने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं। माध्यमांसह सहकारी पक्षांनी सुद्धा सपकाळ यांच्यावर तोंडसूक घेतलं। यामुळे अखेर हर्षवर्धन सपकाळ यांनी माघार घेतली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करत भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ व खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी मनपूर्वक खेद व्यक्त करतो। माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमी प्रति दिलगिरी व्यक्त करतो व कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचण्याचा माझा हेतू नव्हता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत आणि शिवप्रेमींची दिलगिरी त्यांनी इथे व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आली आहे। या विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीमुळे उच्च तापमानाचा परिणाम झाला असला तरीही L3 रेकॉर्डरमधील संभाषण मिळवण्यात यश आलेले आहे। AAIBने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। संबंधित विमानात 2 रेकॉर्डर होते। बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरचं नुकसान झालंय। आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा सखोल तांत्रिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या कंपनी प्रतिनिधीची मदत देखील मागितलेली आहे। तसंच ज्या देशात विमान बांधणी झाली आहे त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून देखील मदत मागण्यात आली आहे। त्यामुळे तर्कवितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवा असं आवाहन AAIB या तपास ब्युरोनं केलं आहे। या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार उद्या मुंबईत एक आणखी पत्रकार परिषद घेणार आहे। यामध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल ते आणखी काही खुलासे करण्याची शक्यता आहे। आम्ही आमच्या पातळीवर तपास केला, त्यातील अनेक गोष्टी खऱ्या ठरल्या असल्याचं समोर येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेटीची वेळ दिली नसल्याने याबाबतची नाराजी रोहित पवार यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे। आता उद्या आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार आणखी काय महत्त्वाचे खुलासे करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉन काल रात्री मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून मॅक्रॉन यांचं स्वागत करण्यात आलं। या दरम्यान मॅक्रॉन आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी काही सेकंद थांबून संवाद साधला। पुरुष नेत्यांच्या रांगेत महिला नेताही उभी आहे हे पाहून मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता। त्यांनी सुनेत्रा पवारांसोबत संवाद साधला आणि त्यांना नमस्कार केला। हा व्हिडिओ पाहून नेमकी सुनेत्रा पवार आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये काय बातचीत झाली असा प्रश्न अनेकांना पडलाय। मात्र मॅक्रॉन यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांची विचारपूस करण्यात आली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यांच्या पत्नींनी देखील सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे। हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना आज लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं। त्यांच्या शरीरावरती सूज आल्या कारणांमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं। यानंतर डॉक्टरांनी त्यांना देखरेखी अंतर्गत ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी मिळताच कुटुंबातील सदस्य तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले। सलमान खान आणि मुलगी अलविरा खान
हे देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। सलमान खान मड परिसरात सुरू असलेले शूटिंग अर्ध्यातच सोडून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला। डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे। हिंदी सिनेसृष्टीत सलीम खान यांचे नाव अशा लेखकाच्या रूपात नोंदवले गेले आहे ज्यांनी सिनेमाची भाषा आणि नायकाची प्रतिमेला नवी दिशा दिली। त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीत अभिनयाने केली होती। 1960च्या दशकात त्यांनी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या, पण त्यांना हवी तशी ओळख मिळाली नाही। याच काळात त्यांना जाणीव झाली की अभिनय नव्हे तर लेखन हीच त्यांची खरी ताकद आहे। सलमान खान पाठोपाठ अनेक सिनेसृष्टीतील लोकांनी लीलावती रुग्णालयाकडे धाव घेतली। त्याचसोबत अनेकांनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र वाघमारेसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई। डोंबिवली सागाव येथील रवी किरण सोसायटीमध्ये बेसमेंटमध्ये लागलेली आगी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही आग लागली नाही, ही आग लावली गेली होती। या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। 15 तारखेच्या पहाटे 4:15च्या सुमारास डोंबिवली सागाव येथील रवी किरण सोसायटी येथील राज अपार्टमेंटमध्ये बेसमेंटला आग लागली। या आगीत 29 दुचाकी जळून खाक झाल्या, तर आग विझवताना 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। यातील 3 जणांवर ठाणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला। आधी या प्रकरणाचा CCTV चेक करण्यात आला। CCTV जेव्हा पोलिसांनी तपासले त्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। एक तरुण पार्किंगमध्ये येतो आणि तो काहीतरी कचरा कुंडीत टाकतो। त्यानंतर काही सेकंडमध्ये आग लागते। या आगीने रुद्ररूप धारण केला। आता लवेश पारते नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी आहे। नक्की लावेशने आपल्या घरातील कोणती वस्तू आणून कचरापेटी टाकली होती आणि त्याचा उद्देश काय होता, नक्की आग लावण्याचे कारण काय आहे, याचा तपास आता मानपाडा पोलीस करीत आहेत। कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NDTV मराठी, कल्याण। छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीनही राज्यामध्ये नक्षली विरुद्ध ज्या कारवाया करण्यात आलेल्या आहे त्या कारवायांमुळे आता नक्षली बॅकफूटवर आलेले आहेत। आपण जर काल बघितलं तर छत्तीसगड राज्यामधील गरियाबंद या जिल्ह्यामध्ये नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा पोलिसांना जप्त करण्यात यश आलेलं आहे। तसंच आज छत्तीसगड राज्यातील सुकमा या जिल्ह्यामध्ये 22 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। म्हणजेच नक्षल्यांना कुठेतरी खिंडार पडलेला आहे। सरकारचे जे धोरण आहेत, पुनर्वसन जे धोरण आहे, त्या धोरणामध्ये आता नक्षली मुख्य प्रवाहात हळूहळू येत आहेत असं चित्र दिसत आहे। कारण की एकंदरीत जर विचार केला तर नक्षली भागांचा विकास असू द्या, शिक्षणाच्या अडचणी असू द्या, रोजगार असू द्या, हे जे प्रश्न आहेत ते हळूहळू मिटत चालल्यामुळे आता नक्षली कुठेतरी मुख्य प्रवाहात येण्याचे चित्र दिसत आहेत। म्हणजेच आपण जर विचार केला एकंदरीत तर महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा जो आहे, या जिल्ह्याच्या सीमेवर आता नव्या छावण्या बनवण्यात आलेल्या आहे, पोलीस मदत केंद्र बनवण्यात आलेलं आहे। यामुळे सुद्धा आता हळूहळू जे महाराष्ट्राचे नक्षली जे छत्तीसगडच्या सीमेपर्यंत पोहोचत असल्यामुळे नक्षल्यांचे आता मार्ग सुद्धा बंद होत चाललेला आहे। तोच प्रकार छत्तीसगडमध्ये सुद्धा चालू आहे। छत्तीसगडमध्ये सुद्धा नवीन छावण्या उभारण्यात पोलिसांना यश येत आहे। त्यामुळे एकंदरीत जर चित्र बघितला तर पुनर्वसन धोरणाशिवाय त्यांना काही उपाय नाही। त्यामुळे नक्षली जे आहेत ते आता आत्मसमर्पणकडे हळूहळू वळत चाललेले आहे। म्हणजे जर आपण एकंदरीत जर विचार केला तर 2026च्या अखेरपर्यंत पूर्णपणे नक्षली समाप्त होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। NDTV मराठी करता मनीष रक्षमा, गडचिरोली। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चावी कोणाच्या हाती जाणार याचा फैसला उद्या होणार आहे। यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे। ज्या पद्धतीने उद्या नामनिर्देशन पत्र जे आहे ते दाखल करणार आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बेस्ट समितीच्या सदस्य जो किंवा स्थायी समिती सभापती, त्याचबरोबर शिक्षण समिती आणि सुधार समिती यासाठी जे आहे ते नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल करणार आहे। आणि त्यामुळे भाजपकडे या ठिकाणी जे आहे ते स्थायी समिती सभापती आणि शिक्षण समिती सभापतीचा जो पद आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे। तर शिवसेना शिंदे गटाकडे जे आहे ते या ठिकाणी बेस्ट समिती सभापती पद जो आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे। तर सुधार समितीचा पद कोणाकडे जावा याचा तोडगा जो आहे तो मध्यरात्रीपर्यंत निघणार आहे। आणि त्यामुळे कुठल्या गटाकडे नेमकं आपण जर पाहिलं, ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना ही महायुती म्हणून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये समोर गेले आणि त्यामुळे अध्यक्षपदी त्या निवडणुकीमध्ये फारसा संघर्ष जो आहे तो शिवसेना शिंदे गटाला आणि त्याद्वारे भाजपला या ठिकाणी करता येणार नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने अध्यक्ष कोण व्हावा यासाठी जे आहे ते अनेक नवीन नावं आणि जुनं नावं जे आहे ते या ठिकाणी मोर्चे बांधले देखील सुरुवात केली। परंतु ज्या पद्धतीने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जी अपेक्षा होती कुठेतरी स्थायी समितीमध्ये कुठेतरी जागा जी आहे ते त्यांना भेटणार,
परंतु कुठेतरी डावलल्याने त्यांची नाराजगी आहे ती उघडपणे आपल्याला दिसून येत आहे. पुढे अनेक शेख रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई. धुळे महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर असलेल्या मायादेवी परदेशी हे आता चांगलाच ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. धुळे शहरातील जुन्या धुळे परिसरामध्ये असलेल्या अस्वच्छतेबाबत इथल्या नागरिकांनी त्यांच्याकडे जुन्या धुळे भागातील स्वच्छता करण्यात यावी अशी विनंती केली होती. धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज स्वतः परिसरात येऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे आजवर अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. मात्र नवनिर्वाचित महापौरांनी अवघ्या एका दिवसात निवेदनाची दखल घेत JCBच्या साहाय्याने स्वच्छतेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात गडी ते महादेव मंदिर आणि कान्होश्री भवन दरम्यान असलेल्या नदीकाठी गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे मोठे ढीग तसेच अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झाला होता. इतकेच नव्हे तर दाट झाडाझुडपांमुळे साप, विंचू थेट रहिवाशांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या तक्रारीची कुठेही दखल घेण्यात आली नसल्याचे पाहायला मिळालं. धुळे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित असलेल्या महापौर मायादेवी परदेशी यांनी घेतलेल्या कामाच्या दखलमुळे आता परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मायादेवी परदेशी या आता कुठेतरी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं देखील बोललं जात आहे. NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी विजेता कर्णधार राहिलेले इम्रान खान यांच्या तब्येतीमध्ये दिवसानुदिवस ढासळताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे क्रिकेट जगामध्ये संपूर्ण या ठिकाणी चिंता व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे. ज्या पद्धतीने भारताचे कर्णधार राहिलेले कपिल देव आणि सुनील गावस्कर आणि त्याचबरोबर इतर 14 देशातील माजी विजेता कर्णधार राहिलेले यांनी या ठिकाणी पंतप्रधानांना पाकिस्तानचे त्यांना पत्र लिहिलं आहे की इम्रान खान यांच्या दिवसानुदिवस तब्येत मोठ्या प्रमाणात ढासळते आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मेडिकल ट्रीटमेंट जी आहे ती पाकिस्तानच्या माध्यमातून पुरवण्यात यावी अशी या पत्रामध्ये मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीने इम्रान खान जे आहे ते या पाकिस्तान येथे आधी याला कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे आणि 73 वर्षाचे इम्रान खान यांच्या तब्येतीमध्ये ज्या पद्धतीने दिवसानुदिवस ढासळत असणे कुठेतरी क्रिकेट जगामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक जे 14 देशातले जे कर्णधार आहे स्टीव्ह गावस्कर किंवा ग्रेट चॅपल असो आणि इतर जे 14 देशातील कर्णधार आहेत यांनी या ठिकाणी पत्र लिहिलं. त्यामुळे पाकिस्तानच्या माध्यमातून सध्याचे जे पंतप्रधान आहे ते कशा पद्धतीने इम्रान खान याला चांगली मेडिकल ट्रीटमेंट पुरवणार तेच पाहणं महत्त्वाचं होणार आहे. पुढे अनेक शेख रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे. सोन्या चांदीच्या दरांनी मधल्या काळात जबरदस्त उसळी घेतली होती. मोठा प्रॉफिट दिसताच अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसा काढून हा सोन्याकडे वळवला. मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतींना उतरती कळा लागण्याचे संकेत हे मिळत आहेत. त्यामुळेच तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव प्रतितोळा 80,000 रुपयांखाली येऊ शकतो. आणि या संभाव्य घसरणीमागे रशियाचा मोठा निर्णय हा कारणीभूत ठरण्याची देखील चर्चा आहे. अमेरिकेसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशिया डॉलरचा वापर हा पुन्हा वाढवण्याच्या तयारीत असल्याचे देखील संकेत आहेत. त्यामुळेच डॉलरची गरज भागवण्यासाठी रशिया आपल्या मोठ्या सोन्याच्या साठ्याची विक्री करू शकतो आणि याचाच परिणाम जो आहे हा सोन्याच्या घसरणीला कारणीभूत ठरण्याची देखील शक्यता आहे. जर मोठ्या प्रमाणावर सोने बाजारात आले तर जागतिक पुरवठा वाढून किमतीवर दबाव येऊ शकतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात टप्प्याटप्प्याने घसरण होऊन 2027 अखेर सोन्याचे दर सुमारे 70 ते 80 हजारांच्या दरम्यान हे स्थिरावू शकतात. त्यामुळे सध्या सोनं खरेदी करताना वेट अँड वॉचची भूमिका ही अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.